शेतकरी मित्रांनो, कांदा बाजारमध्ये पूर्णपणे खेळ सुरू आहे। एका जागी तुम्ही पाहत आहात बाजार भाव 2500 ते 3000 रुपयापर्यंत जात आहे आणि अस्तित्वामध्ये जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये माल विक्री करायला येतात तेव्हा शेतकऱ्यांना फक्त 15, 16, 17 असं बाजारभाव भेटत आहे। तर हे 10-15 रुपयाचं गॅप का आणि नेमकं खरा बाजारभाव काय आहे हे सर्व शेतकरी प्रश्न विचारत आहेत आणि खूप शेतकरी मला कॉलद्वारे आणि कमेंटद्वारे प्रश्न विचारत आहेत की नाफेड खरेदी सुरू झालेली आहे तरी बाजारभाव का वाढत नाहीत आणि नाफेड खरेदी सोलापूर, पुणे व जे इतर मार्केट आहेत कधी सुरुवात करतील आणि नेमकं खरा बाजारभाव काय हे सर्व प्रश्नाची उत्तरे मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि व्हिडिओच्या शेवटी मी सोलापूरचा खरा बाजारभाव काय आहे हे सांगणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा, स्किप करू नका। आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातनं पाहत आहात आणि आपल्या जवळच्या मार्केटमध्ये बाजारभाव काय आहे कमेंटमध्ये सांगा आणि मी प्रत्येक कमेंटचा आणि कॉलचा उत्तर देत असतो। काही प्रश्न असतील तर कॉलद्वारेही तुम्ही विचारू शकता। तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पहिल्यांदा जे नाफेडचं खरं परिस्थिती आहे तुम्हाला सांगतो। सर्व शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की नाफेड खरेदी सोलापूर व जे पुणे भाग आहे व जे इतर मार्केट आहेत हे कधी सुरुवात होईल। तर सर्व शेतकऱ्यांना मी सांगतो, जे सोलापूर पुणे हे भाग आहे तिथं नाफेड खरेदी होऊ शकत नाही। त्याचं कारण म्हणलं तर जे सोलापूर व पुणे आहे तिथं गोणी मार्केट आहे। नाफेड खरेदी फक्त ओपन मार्केटमध्ये होऊ शकते। जे तुम्हाला एक उदाहरण देतो, जर 50 पाकिटचं वक्कल असलं तर त्यापैकी फक्त 2-3 पाकिटवरच पूर्ण मालाचा निलाव होतो। तसं जे सरकार आहे किंवा जे नाफेड आहे त्या कंपनीला खूप मोठा नुकसान होऊ शकतो, कारण प्रत्येक माल सेम नसतो, प्रत्येक पाकिटमध्ये माल भरपूर फरक पडणार। त्यामुळे जे नाफेड खरेदी आहे ते ओपन मार्केटमध्येच होते। ओपन मार्केटमध्ये जे नाफेडचे अधिकारी आहेत तिथंच खरेदी करतात। जे नाशिक भाग आहे त्या मार्केटमध्ये त्यांनी सध्या खरेदी सुरू केलेली आहे आणि सध्या तर सोलापूरमध्ये नाफेड खरेदी होणार नाही। जरी भविष्यामध्ये झाली तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अपडेट देईन आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन चालू करा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल। तर जे नाफेड खरेदी करणार आहेत त्याचा वापर कसं करणार आहेत त्याचं तुम्हाला उत्तर देतो। जे कांदा खरेदी केलेला आहे ते इथेनॉल आणि फर्टिलायझर जे आपलं खत आहे त्याच्यासाठी त्यांनी वापर करणार आहेत। जे इराणचं रिफायनरी आहे, इराण इस्रायल युद्धमध्ये रिफायनरी ध्वस्त झाल्यामुळं, डिस्ट्रॉय झाल्यामुळं तिथं आता युरिया तयार होत नाही। युरिया हे LPGचं वेस्ट मटेरियल आहे, त्याच्यामुळं LPG आणि युरिया हे दोन्हीही इराणपासून भारतामध्ये इम्पोर्ट होणार नाही, शक्यता कमी आहे, खूप कमी क्वांटिटीमध्ये होईल। त्यामुळं आपल्या भारताकडे दुसरा ऑप्शन म्हणून, दुसरा पर्याय म्हणून त्यांनी कांदा खरेदी करणार आहेत। आणि जे आपले गडकरी साहेब आहेत त्यांनी 85% इथेनॉल फ्यूल लॉन्च केलेले आहेत मागच्या आठवड्यामध्ये। तर इथेनॉलसाठीही कांदा त्यांना लागणार आहे। त्यामुळं नाफेडने जे 2 लाख मेट्रिक टन कांदा लिमिट होती त्याला त्यांनी वाढवलेले आहेत, क्वांटिटी वाढवले 2 लाख पासून 10 लाख मेट्रिक टन त्यांनी क्वांटिटी वाढवलेली आहेत आणि फर्टिलायझर आणि इथेनॉलसाठी त्यांनी कांदा ते वापरणार आहेत। आणि शेतकरी मित्रांनो, कालच्या दिवशी म्हणजे सोमवारी नाफेडने खरेदी सुरुवात केलेली आहे आणि नाशिकमध्ये फक्त ते कांदा खरेदी करणार आहेत आणि 2 लाख मेट्रिक टन कांदा त्यांनी 30 जून पर्यंत खरेदी करणार आहेत, हे असं अपडेट आलेले आहे। जे 10 लाख मेट्रिक टन कांदा त्यांनी खरेदी करणार होते त्यांनी सध्या थांबवलेले आहेत, कारण जे शेतकरी संघटना अजून जे विरोधी पार्टी आहे त्यांनी आंदोलन करत आहेत की नाफेड खरेदी रेट वाढायला पाहिजे। शेतकऱ्यांचा खर्च कमीत कमी 17-18 रुपये पर्यंत प्रति किलो येत आहे, पण तुम्ही 15 रुपये 80 पैसे नाफेड खरेदी रेट ठरवलेला आहे। हे सर्व शेतकऱ्यांना परवडणार नाही। कमीत कमी तुम्ही बाजार भाव 2500 ते 3000 रुपये द्यायलाच पाहिजे, तरच नाफेड खरेदी तुम्ही सुरुवात करा। मग त्यामुळं सध्या थांबवलेली आहे नाफेड खरेदी। बाजारभाव जे नाफेडचे रेट आहे त्यांनी वाढवतील, बघू आता भविष्यामध्ये नाफेड खरेदीचा रेट काय आहे, किती वाढवतील मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेनच। आणि शेतकरी मित्रांनो, तुम्ही माल टप्प्याने विक्री करा, माल एकदमच मार्केटमध्ये आणू नका, मार्केट स्टेबल नाही। आणि तुम्ही जे मार्केटमध्ये पाहत आहात बाजारभाव एकदा 3000 दाखवत आहे, 2500 दाखवत आहे,
तुम्हाला खरं सांगतो बाजारभाव 20 रुपयाच्या वर नाही. आणि जे खरं सोलापूरचं मार्केट आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगतो, तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आणि तुम्हाला खरं बाजारभाव म्हणलं तर सर्वच शेतकऱ्यांना, क्वचित शेतकऱ्यांना फक्त 20 रुपयाच्या वर भेटत आहे. खरा बाजारभाव 20 रुपयाच्या आत आहे. आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगतो, तुम्ही टप्प्याने कांदा विक्री करा. सर्व माल एकदम आणू नका. मार्केट स्टेबल होऊ द्या, स्थिर होऊ द्या, तेव्हाच मार्केटमध्ये तुम्ही माल आणा. आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कांदा विक्री करायचा असलं, हे तर नंबर दिलेला आहे, तुम्ही मला संपर्क करू शकता. आम्ही तुमच्या मालाचे चांगले दर काढून तुम्हाला रोखपट्टी देऊ. आणि विक्री करायचं असलं तर तुम्ही मला संपर्क करा. शेतकरी मित्रांनो तुम्ही जे व्हिडिओ लाईव्हवर पाहता किंवा जे युट्यूबवर पाहता त्या सर्वांना तुम्ही सपोर्ट करा. निगेटिव्ह कमेंट करत जाऊ नका. ते जेही युट्यूबर आहेत त्यांनी तुमच्यासाठी अपडेट देते, त्यांचं काम सोडून तुमच्यापर्यंत त्यांनी अपडेट पोहोचवत असते, तर तुम्ही त्यांना सपोर्ट करा. आणि जे मागच्या 2 दिवसामध्ये जे सोलापूर मार्केटमध्ये लाईव्ह करत आहेत 2 आपले युट्यूबर आहेत, त्यांनाही सपोर्ट करा. तुम्ही मलाही सपोर्ट करा, त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण जे मार्केट कमिटी आहे त्यांनी असं त्यांना म्हणले की बाजारभाव तुम्ही व्यवस्थित दाखवा, योग्य दाखवा, दिशाभूल होत आहे. तुम्हाला सांगतो ते युट्यूबर दिशाभूल करत नाहीत. त्यांनी जे मार्केटमध्ये खरं पोझिशन काय आहे ते दाखवतात. जे मार्केट रेट काढत आहेत त्यांचं चूक आहे, जे युट्यूबर आहेत त्यांचं काही चूक नाही. तुम्ही स्वतः मार्केट निरीक्षण करा, व्यवस्थित मार्केट रेट बघा आणि तेव्हाच मार्केटमध्ये माल आणा. आमचं जेही युट्यूबर आहेत आमचं काम आहे तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचवणं, पण तुम्ही योग्य निर्णय घ्या आणि तेव्हाच मार्केटमध्ये माल विक्री करायला आणा. आणि जे युट्यूबर आहेत त्यांना सपोर्ट करा. आपल्याही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा सर्व शेतकरी ग्रुपवर. आता बाजारभावाची खरी परिस्थिती काय आहे तुम्हाला सांगतो. सध्या पाऊस काळ सुरू झालेला आहे आणि पाऊस काळामुळे खूप शेतकरी कांदा स्टॉक करत आहेत आणि जे ऍव्हरेज क्वालिटी किंवा डॅमेज क्वालिटी कांदा मार्केटमध्ये आणत आहेत, चांगला क्वालिटी माल स्टॉक करत आहेत. त्यामुळं मार्केटमध्ये फक्त ऍव्हरेज आणि डॅमेज क्वालिटी कांदा अवेलेबल आहे. सुपर क्वालिटी कांदा खूप कमी प्रमाणात अवेलेबल आहे. त्यामुळं मार्केट हे रिव्हर्स झालेले आहेत. आणि तुम्हाला खरं सांगतो, खरं बाजारभाव हे 25-30 रुपये असं काही नाही. खरा बाजारभाव 10 रुपये ते 20 रुपयेपर्यंत आहे. हेच मार्केटची खरी परिस्थिती आहे. हे सोडून जे मार्केट तुम्ही पाहत आहात 1-2 शेतकरीचे गेलेले आहेत आणि ते सर्व फेक आहे. तुम्ही दिशाभूल स्वतःची करून घेऊ नका. तुम्हाला विनंती आहे, मार्केट तुम्ही स्वतः निरीक्षण करा, स्वतः अभ्यास करा. आणि आम्ही अपडेट देतच राहणार. तर आता जे सोलापूर मार्केटचं अपडेट आहे तुम्ही जाणून घ्या. आज सोलापूर मार्केटमध्ये एकूण 145 गाडीची आवक झालेली आहे. आता जे बाजारभाव आहे तुम्ही जाणून घ्या. आज सोलापूर मार्केटमध्ये जे डॉलर साईज आहे त्याचा बाजारभाव 17 ते 18 रुपये, जे मुकल साईज आहे त्याचं 15 ते 16 रुपये, मिडियम साईज 13 ते 14 रुपये, गोल्टा साईज 11 ते 12 रुपये, गोल्टी साईज 9 रुपये ते 10 रुपये. हे सर्व ड्राय क्वालिटी कांद्याचे रेट आहेत. आणि जे डॅमेज क्वालिटी कांदा हे 1 रुपये ते 5 रुपये, ऍव्हरेज क्वालिटी 5 रुपये ते 10, 11, 12. आणि जे सुपर क्वालिटी कांदा आहे ते 18 रुपये, 17-18 रुपये असा बाजारभाव आहे. आणि जे हायेस्ट बाजारभाव तुम्ही सोलापूर मार्केटमध्ये पाहू शकता ते 20-21 रुपयेपर्यंत आहे. ह्याच्यावर बाजारभाव तुम्ही पाहिलात तर ते सर्व फेक आहेत किंवा 1-2 लॉट गेलेले आहेत. ते सर्व तुम्ही गृहीत धरू नका. सर्व शेतकऱ्यांचे बाजारभाव 99% शेतकऱ्यांचे बाजारभाव तुम्ही 10 रुपये ते 16, 17, 18 ह्या रेंजमध्येच पाहू शकता. 1-2% शेतकऱ्यांचा बाजारभाव 18 रुपये ते 22 रुपये ह्या रेंजमध्ये जाईल. तर एवढंच अपडेट होतं सोलापूर मार्केट येथील व इतर देशातील अपडेट जाणून घेण्यासाठी आपले व्हिडिओ पाहत राहा. सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर माशाळकर ऑनलाईन हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.